Hello guys. So today I am going to start a new topic, that is a centrifugation. So as a spectroscopy, this is also another bioanalytical technique. Okay. So in this technique what happens? So this technique it involves the application of centrifugal force to separate the particles from a solution on the basis of किंवा according to their size, shape, density, viscosity of the medium and also a rotor speed. ठीक आहे. सो दिस इज अन इन्स्ट्रुमेंट. सेंट्रीफ्यूज काय आहे? एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यामध्ये काय होतं, आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स यू कॅन इझिली सेपरेट द पार्टिकल्स फ्रॉम युअर इंटरेस्ट. ठीक आहे. तुम्हाला जो पार्टिकल सेपरेट करायचा आहे तो तुम्ही सेपरेट करू शकतात अकॉर्डिंग टू द साईज, शेप, डेन्सिटी, विस्कॉसिटी ऑफ दॅट मीडियम अँड ऑल्सो अ रोटर स्पीड. ठीक आहे. सो this centrifuge, it uses a centrifugal force to separate the phases of different densities, and this centrifugal force is proportional to the rotation of रेट ऑफ दॅट रोटर. ठीक आहे. सो द सेंट्रिफ्यूजमध्ये काय असतात, डिफरंट टाईप्स ऑफ रोटर्स असतात जे आपण नंतर बघणार आहे. सो बिफोर दॅट दिस सेंट्रिफ्यूज इट कन्सिस्ट ऑफ अ रोटर विच इज एनक्लोज्ड इन अ रेफ्रिजरेटर चेंबर which is spun by an electric motor. ठीक है. So in this technique there is not only a process which is used to separate two miscible substances, but also to analyze the hydrodynamic properties of macromolecules. जसं की तुम्ही एखादं सोल्युशन घेतलं, ठीक आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे पार्टिकल्स असतात किंवा दोन मिसिबल सोल्युशन असणार आहे एकमेकांमध्ये जर ते मिसिबल असतील, अँड इफ यू वॉन्ट टू सेपरेट एनीवन किंवा ते तुम्हाला दोन्ही काय करायचे, सेपरेट करायचे, ॲट दॅट टाइम यू कॅन यूज दिस इंस्ट्रुमेंट. ठीक आहे. अँड ऑन द बेसिस ऑफ द density or size you can easily separate that particular particle of that sample. ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्स ॲक्च्युली किंवा कशाच्या बेसिसवरती त्याचं हे होतं, सेपरेशन होतं. सो more dense components of the mixture they migrate away from the axis of the centrifuge, means they move to the outside. ठीक आहे. जे कंपाऊंड मोर डेन्स असतात ते काय होतात, ते इझिली मीन्स ज्या मिक्सचरमध्ये जर मोर डेन्स कंपोनंट्स असतात ते काय होतात, मायग्रेट होतात. कशापासून? दे मायग्रेट फ्रॉम ॲक्सिस ऑफ द सेंट्रिफ्यूज, मीन्स दे मूव टू द आउटसाइड, while the less dense components of the mixture they migrate towards the axis, that means they move toward the center. ठीक आहे. सो दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट की जर तुमचं कंपोनंट हे मोर डेन्स असेल, एखाद्या मिक्सचरमध्ये जर तुम्ही दोन्ही प्रकारचे कंपोनंट घेतले किंवा पार्टिकल्स घेतले, मोर डेन्स और लेस डेन्स, तर काय होणार आहे, तुमचे जे मोर डेन्स कंपोनंट्स असणार आहेत ते काय होणार आहे, मायग्रेट्स होणार आहे. दे मायग्रेट्स अवे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ दॅट सेंट्रिफ्यूज, म्हणजे ते आउटसाईडला मूव्ह होणार. अँड on the other hand your less dense components they migrates towards the axis, means they migrate toward, means they move to the center. ठीक आहे, of that centrifuge. Then the another term which is very important in centrifuge, that is a sedimentation or sedimentation velocity and also a sedimentation equilibrium. So first, that is a sedimentation means what? ठीक है. So sedimentation is the tendency for particles in suspension to settle out of the fluid in which they are entrained and come to the rest against a barrier. जसं की तुम्ही सेंट्रिफ्यूज बघितलेलं असेल किंवा इन्स्ट्रुमेंट वापरलं पण असेल, त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही एखादं सोल्युशन्स घेतात त्याच्यामध्ये काही पार्टिकल्स प्रेझेंट असतात. सो आफ्टर रोटेशन त्या सेंट्रिफ्यूज करलं आपण एक 5 मिनिट किंवा 10 मिनिट, तर काय होणार, देर इज अ फॉर्मेशन ऑफ युअर पॅलेट अँड सुपरनेटेंट. ठीक आहे. So that is a sedimentation. So this is happen due to the motion through the fluid in response to the forces which are acting on them, and the forces that can be due to the gravity, then centrifugal acceleration or electromagnetism. ठीक है.
सो ते तसंच का होतं. सो देर आर सो मेनी थिंग्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, लाईक ग्रॅव्हिटी, देन ऑल्सो अ सेंट्रिफ्युगल फोर्स और सेंट्रिफ्युगल ॲक्सलरेशन अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ठीक आहे. Then the another term, that is a sedimentation velocity. So sedimentation velocity means what? So it is an analytical ultracentrifugation, ठीक है, which is also called as a AUC. ठीक है. So this method that measures the rate at which the molecules move in response to centrifugal force which are generated in the centrifuge. म्हणजे ही टेक्निक कशासाठी वापरतात. सो इट इज बेसिकली मेजर्स द रेट ॲट विच द मॉलिक्युल्स मूव्ह इन रिस्पॉन्स टू. जसा की तुम्ही सेंट्रिफ्युगल फोर्स काय होणार आहे, अप्लाय होणार आहे. ठीक आहे, फ्युगेशनमध्ये किंवा सेंट्रिफ्यूज इन्स्ट्रुमेंटमध्ये. सो दिस सेडिमेंटेशन व्हिलॉसिटी तो काय करतात, तो रेट मेजर करतात. ठीक आहे, which is generated in that centrifuge. So this sedimentation rate, it provides the information about both the molecular mass and shape of the molecules. मग याच्यामध्ये काय होतात, by using this sedimentation velocity technique you can easily identify किंवा तुम्हाला इझिली माहीत पडू शकतं की व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स और कंपोनंट्स अँड ऑल्सो अ शेप ऑफ दॅट मॉलिक्युल्स विच इज प्रेझेंट इन दॅट कंपोनंट्स. ठीक आहे. सो इन सम केसेस दिस टेक्निक कॅन ऑल्सो मेजर द डिफ्युजन कोएफिशियंट अँड अ मॉलिक्युलर मास ऑल्सो. ठीक आहे. So the major advantage of this technique over a sedimentation equilibrium. So sedimentation equilibrium is another term. ठीक आहे, ते आपण बघणार आहे. बिफोर दॅट sedimentation velocity has a greater किंवा मेजर ॲडव्हान्टेज आहे त्याच्यामध्ये, बिकॉज in this technique what happens, this experiments they usually requires only 3 to 5 hours, but in case of a sedimentation equilibrium they requires several days. ठीक है. So that is the main advantage of this sedimentation velocity. Then the another term, that is sedimentation equilibrium. So sedimentation equilibrium मध्ये काय होतं, so it is in a solution, or you can say a suspension of different particles like molecules which are exist when the rate of transport of each material in any one which is due to the sedimentation that always equals to the rate of transport in opposite direction due to the diffusion. ठीक है. So this sedimentation is due to an external force like gravity, जसं मी मागाशी सांगितलेलं. So gravity for a very large particles or a centrifugal force in that centrifuge, that is a sedimentation equilibrium. So this technique or this method, it was discovered for large particles by Jean Baptiste Perrin, for which he also received the Nobel Prize in Physics in 1926. ठीक आहे. जी सेडिमेंटेशन इक्विलिब्रियम ही डिस्कवर केली कधी, कोणी केली डिस्कवर. सो देर इज वन सायंटिस्ट, दॅट इज जीन बॅप्टिस्ट पेरिन. ठीक आहे. So for his work he got a Nobel Prize in Physics. ठीक है, in 1926. So this technique, it can be used to determine the molecular mass, like those proteins which are present in that solution. ठीक आहे. सो जसं की सेडिमेंटेशन व्हिलॉसिटीने आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो रेट, किंवा ऑल्सो इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट molecular mass and shape of that specific molecules. Same in case of sedimentation equilibrium, you can easily determine the molecular mass of that particular molecule. ठीक आहे. So now the principle of this centrifuge. ठीक आहे. जसं की तुम्हाला कुठलंही इन्स्ट्रुमेंट वापरायचं असेल किंवा टेक्निक वापरायची असेल तर फर्स्ट यू शुड नो व्हॉट इज द प्रिन्सिपल, म्हणजे ते कसं वापरायचं हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. सो नाव द प्रिन्सिपल ऑफ दिस सेंट्रिफ्युगेशन किंवा सेंट्रिफ्यूज. सो two particles of different masses will settle in a tube at different rates in response to gravity. म्हणजे जसं की आपण ह्या टेक्निकमध्ये सेंट्रिफ्युगेशन जेव्हा तुम्हाला करायचे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे,
देर इज अ टू पार्टिकल्स ऑफ डिफरंट मासेस, जे काय ते काय होणार आहे, सेटल होणार आहे इन अ ट्यूब ॲट डिफरंट रेट्स. जसं की तुम्हाला मी मागाशी सांगितलं की आफ्टर सेंट्रिफिकेशन ते काय होणार आहे, सेटल होणार आहे. मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ पायलेट और ऑल्सो अ सुपरनेटेंट. ठीक आहे. So centrifugal force, which is measured as a xg gravity, it is used to increase this settling rate in an instrument. That instrument is called as a centrifuge. Now the centrifugation is based on the fact that any object moving in a circle at a steady angular velocity is subjected to an outward direction, outward directed force that is denoted by F. म्हणजे सेंट्रिफ्युगेशनमध्ये काय होणार, दर इज अ मुवमेंट ऑफ दॅट ट्यूब्स इन अ सर्क्युलर वे. ठीक आहे. सर्क्युलर वेमध्ये काय होणार आहे, तुमचं सेंट्रिफिगेशन होणार आहे बाय अप्लाइंग अ सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा ग्रॅव्हिटी असेल. ठीक आहे. सो द मॅग्निट्यूड ऑफ दिस फोर्स इज डिपेंड्स ऑन द अँग्युलर व्हिलॉसिटी इन अ रेडियन्स विच इज डिनोटेड बाय ओमेगा, and the radius of rotation that is denoted by r in a centimeter. ठीक आहे. and the formula for that is F is equal to omega square into the r. So now when these centrifuge tubes are spun, the centrifugal action creates an induced gravitational field in an outward direction. जेव्हा तुम्ही त्या ट्यूब्स त्या सेंट्रिफ्यूज इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवणार and after application of your centrifugal action किंवा centrifugal force, there is a formation of gravitational field in an outward direction which is relative to the axis of rotation, and this drives the particles or precipitated matter towards the bottom of the tube. आणि काय होणार आहे, तुमचा जो काय ज्याची डेन्सिटी जास्त असेल किंवा कमी असेल, ऑन द बेसिस ऑफ दॅट युअर पार्टिकल्स दे आर गेटिंग सेटल्ड डाऊन. ठीक आहे. सो द टिपिकल रोटेशन स्पीड ऑफ लॅबोरेटरी सेंट्रिफ्यूज रेंजेस फ्रॉम, सो ह्या स्पीडवरती पण तुमचं काय होणार आहे, डिपेंड राहणार आहे की तुमचं जे काय सेंट्रिफ्युगेशन होतं आहे किंवा सेपरेशन होतं आहे ते व्यवस्थित होतं आहे की नाही. सो जनरली इन लॅबोरेटरीज स्पीड काय असणार आहे, 1000 to 15,000 RPM. and the magnitude of the induced gravitational field is measured in terms of the G value. ठीक आहे. and the G value of thousands that refers to an induced field that is 1000 times stronger than that due to the gravity. Okay. So now this G value, which is also referred to as a RCF, that is a relative centrifugal force, that value depends on the rotation speed and also a manner in which the centrifuge tubes are held by the rotor. So rotor is also one of the important thing in the centrifuge. ठीक आहे. ह्या रोटरवरती खूप गोष्टी डिपेंड असतात की कोणत्या. सो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ सेंट्रिफ्यूज. जेव्हा आपण टाईप्स बघणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेल की कोणत्या टाईपच्या सेंट्रिफ्यूजमध्ये कोणत्या टाईप्सचे रोटर्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. So now moving on to the next topic, that is the types of centrifugation. So it consists of two components. First, that is a electric motor which is used to spin the sample, and second, that is a rotor which is used to hold that tubes. जे रोटर्स असतात ते काय, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आपल्या ट्यूब्स त्याच्यामध्ये ठेवणार आहे. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट देर आर डिफरंट टाईप्स ऑफ सेंट्रिफ्यूज, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकतात की डिफरंट सेंट्रिफ्यूजमध्ये कोणत्या टाईप्सचे रोटर्स प्रेझेंट असतात. ओके. सो फर्स्ट टाईप ऑफ सेंट्रिफ्यूज, दॅट इज अ लो स्पीड सेंट्रिफ्यूज. देन सेकंड, दॅट इज हाय स्पीड सेंट्रिफ्यूज. अँड थर्ड, दॅट इज अ अल्ट्रा सेंट्रिफ्यूज. ओके. So now first that is a low speed centrifuge. So what actually happens in this type of a centrifuge किंवा high centrifuge नेमकं काय असतं. So most laboratories they have a standard low speed centrifuge which is generally used for routine sedimentation of a heavy particle. So most of the laboratories मध्ये काय असतात,
लो स्पीड सेंट्रीफ्यूज वापरतात. सो दे हॅव सम त्यांचे काही प्लस पॉईंट्स असतात की का लो स्पीडच वापरायचं किंवा का हाय स्पीडच वापरायचं. ठीक आहे. सो लो स्पीड सेंट्रीफ्यूज दे हॅज अ maximum speed of 4000 to 5000 rpm and this instrument usually operate at room temperature. ठीक आहे. म्हणजे रूम टेम्परेचरला हे जर ऑपरेट होत असेल सो देर इज नो मीन्स ऑफ अ टेम्परेचर कंट्रोल. तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल करायची काय गरज नसते कारण की ते ऑपरेटच रूम टेम्परेचरला होतो. सो इन दिस टाईप ऑफ अ सेंट्रीफ्यूज देर आर टू डिफरंट टाईप्स ऑफ रोटर्स दे आर जनरली यूज्ड. ठीक आहे. फर्स्ट that is a fixed angle rotor and second that is a swinging bucket rotor. ठीक आहे. हे रोटर्सचे टाईप्स मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ठीक आहे. सो इट इज यूज्ड फॉर so this type of a centrifuge is used for sedimentation of red blood cells until the particles they are tightly packed into the palate and supernatant is separated by decantation. ठीक आहे. म्हणजे ह्या टाईपचे जे सेंट्रीफ्यूज असतात दे आर जनरली यूज्ड फॉर सेडिमेंटेशन ऑफ RBCs. ओके. Now the diagram of this low speed centrifuge. So this is a low speed सेंट्रीफ्यूज. ठीक आहे. तुम्ही पाहू शकतात त्याच्यामध्ये रोटर्स असतात फिक्स्ड अँगल अँड स्विंगिंग बकेट रोटर्स. जे आतमध्ये व्हाईट दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये होल्स येतं दॅट इज अ रोटर. ठीक आहे. नाव द सेकंड टाईप ऑफ सेंट्रीफ्यूज दॅट इज अ हाय स्पीड सेंट्रीफ्यूज. So high speed centrifuge they are used in a more sophisticated biochemical applications. So as compared to your low speed this is more sophisticated instrument. Okay. So higher speeds and temperature control of the rotor chamber they are essential in case of a high speed centrifuge and the operator of this instrument that they can carefully control the speed and temperature which is required for sensitive biological samples. ठीक आहे. सपोज तुमचं एखादं सेन्सिटिव्ह बायोलॉजिकल एखादे सोल्युशन असं किंवा एन्झाईम्स ते काय असतात हे टेम्परेचर सेन्सिटिव्ह असतात. ठीक आहे. सो for that you can use this type of a centrifuge. So there are 3 different types of rotors which are available for high speed centrifugation. First that is fixed angle, then swinging bucket and vertical rotors. They are mainly used in this type of a centrifuge. So this is the diagram of high speed centrifuge. Okay. Then the last one that is a ultra centrifuge. So as compared to low speed centrifuge and high speed centrifuge it is the most sophisticated instrument. Okay. So in this centrifuge there is an intense heat which is generated due to the high speed. Thus the spinning chambers they must be refrigerated and kept at a high vacuum. And this type of a centrifuge or this type of instrument is generally used for both preparative work and analytical work. And this is the diagram of ultra centrifuge. ठीक आहे. डायग्राम वरूनच तुम्ही काय करू शकतात अंदाज लावू शकतात की which type of a centrifuge is more sophisticated. ठीक आहे. So this is all about your not all but introductory part and principle and different types of centrifugation centrifuge we discussed in a 2 days lecture. Okay. Thank you.